अगदी बघा काचेसारखी चमचम करणारी आणि फुलासारखी फुलणारी गव्हाची कुरडई रेसिपी आपण बघणार आहे. तेही गहू भिजत घालण्यापासून तर कुरडई तळेपर्यंत. तर नमस्कार, मी स्वाती सोनाज रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत करते. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. रेसिपी स्किप न करता संपूर्ण बघा. तर बघा इथं मी 4 किलो गव्हाची कुरडई बनवणार आहे आणि 4 किलो गहू बघा मी स्वच्छ धुवून आणि 3 दिवस पाण्यामध्ये ठेवले होते भिजत घालायला आणि पाणी बदलवत राहायचं. तर आता हे बघा चौथा दिवस आहे. तर चौथ्या दिवशी मी असे गहू छान स्वच्छ धुवून घेत आहे. आपण गहू दाबून पाहायचा, जर फुटला आणि लगेच चीक बाहेर आला तर समजून जायचं की छान आपला गहू भिजलेला आहे. तर साधारण 3 दिवस पूर्ण मी गहू भिजू दिलेला आहे आणि इथं मी MP शुभर गहू वापरलेला आहे. तुम्ही कुठलाही वापरू शकता. माझ्याकडे जो होता मी तो वापरला. पण लोकवान गव्हाची कुरडई खूप सुंदर होते. खरं तर लोकवानचीच बनवतात, पण तरीही असं काही नाही, आपली बनवण्याची पद्धत योग्य पाहिजे. तर गहू मी स्वच्छ धुवून घेतला बघा, चाळणीमध्ये टाकून घेतला आणि बघा त्यावर मी असं खडे मीठ पसरवलं. खास टीप आहे, ताम धरून आहे चीक म्हणून बघा. असा ताम धरल्यामुळे कुरडई काळी पडते. आणि मी घरच्या घरीच बघा मिक्सरला दळत आहे. अगदी तुम्हाला कुठेही जायची गरज नाही. घरच्या घरी मिक्सरवर आपण गहू दळून हा गव्हाचा चीक तयार करणार आहे. तर रेसिपी प्लीज पूर्ण बघा, म्हणजे कुणीही अगदी सहज ह्या कुरडया घरच्या घरी बनवू शकतील. तर बघा इथं मी आता एक मोठा डब्बा घेतलेला आहे आणि त्याला एक ओढणी अशी धुवून छान अशी बांधून घेत आहे आणि त्याला असं तेल लावून घेत आहे, म्हणजे गव्हाचा चिटकणार नाही. चाळणीला पण असं तेल लावून ठेवलं, हातालाही तेल लावलं, म्हणजे मग खूप असं हाताला चिटकत नाही. तर बघा संपूर्ण गहू असे दळून झाले आणि आता बघा असे आपल्याला गव्हाचा कोंडा असा पिळून पिळून काढायचा आहे. तर पहिल्या चिकाचं थोडंसं अवघड होतं, पण काही नाही, तर होऊन जातं बघा. आपण घरच्या घरी एकटी बाईसुद्धा जरी ह्या पद्धती तुम्ही वापरल्या तर बनवू शकते. तर बघा आता मी इथंही एक खास ट्रिक वापरली आहे. तर असा हातामध्ये कोंडा येत नव्हता म्हणून मी एक चाळणी घेतली आणि त्याच्यामध्ये बघा असं मग कोंडा लगेच आलेला आहे, म्हणजे आपल्याला पिळायला सोपं होतं. तर बघू शकता तुम्ही किती छान असा कोंडा येऊन गेला आणि लगेच हातामध्ये आला बघा. आणि छान असं आता मी पिळून घेत आहे. आणि तुम्ही जर मैत्रिणींनो माझी ह्या पद्धतीने गव्हाची कुरडई बनवली तर 100% काय 101% सांगते, न करणाऱ्याही गव्हाच्या कुरड्या बनवतील. आणि असं वाटतं आपल्याला गव्हाची कुरडई खूप कठीण आहे, पण अजिबात नाही. तुम्ही नक्की माझ्या पद्धतीने बनवा. तर नक्की तुम्ही गव्हाची कुरडई बनवाल. तर बघा मी असे गव्हाचा कोंडा असा बघा काढून घेतलेला आहे. आता एक चाळणी मी जी ओढणी बांधली बघा डब्याला आणि ओढणीलाही तेल लावलेलं, चाळणीलाही तेल लावलेलं. तर आता आपल्याला इथं परत बघा असं चाळणीवर जे आपण गव्हाचा कोंडा पिळून घेतलेला आहे त्यातलं थोडं थोडं चाळणीवर आपल्याला गव्हाचा चीक टाकायचा आहे आणि ओढणीमधून चाळायचा आहे, म्हणजे ताममध्ये जात नाही आणि खूप सुंदर असा पांढरा शुभ्र चीक आपला तयार होतो. तर खूप सुंदर प्रकारे मी तुमच्याकरता गव्हाच्या कुरड्या रेसिपी घेऊन आलेली आहे मैत्रिणींनो. तर खरं तर सर्वात मेहनत गव्हाच्या कुरड्यांना असते, पण काही नाही, आपण जर काही काही पद्धती सोप्या वापरल्या तर नक्कीच आपल्याला काही कठीण वाटत नसतं. तर बघा आता मी असं हळूहळू हळूहळू चीक असा पाडून घेत आहे आणि सगळा चीक गाळून घेतला. आणि बघा संध्याकाळी बघा मी जे वर पाणी आलेलं आहे तर यात एक तुरटीचा खडा मी टाकला मैत्रिणींनो, तुम्हाला ते दाखवायचं राहिलं. आणि असं पाणी बघा मी काढून घेतलं रात्री झोपताना पण, आणि परत त्यात एक पातेलं पाणी टाकून घेतलं. आणि बघा आता दुसऱ्या दिवशी सकाळी पण तुम्ही बघू शकता किती असं खूप काळं पाणी निघालेलं नाही आहे. तर तुरटीचा खडा टाकायचा आहे आपल्याला जेव्हा आपलं दळून होतं, चीक पूर्ण चाळून होतो. तर आता पूर्ण पाणी मी काढून घेतलं आणि चीक असा बघा फोडून घ्यायचा आहे आपल्याला. तर हा खूप घट्ट बसतो खाली बुडाला बघा, असा डब्याला घट्ट बसलेला आहे. तर किती पांढरा शुभ्र चीक आहे बघा आपला. आणि आता आपण माप घेऊया. तर इथं चीक मी पूर्ण मोकळा करून घेतला
आणि जितका चीक तितकंच आपण पाणी पण घेतलेलं आहे बघा. तेवढंच पातेलं भरून पाणी ठेवलेलं आहे बघा एका मोठ्या पातेल्यात. असं चाटू घेतलेलं आहे बघा. तुमच्याकडे घोट्या असेल तोही चालतो. तर एक पातेलं मी आपलं चहाचं पातेलं भरून एक्स्ट्रा पाणी ठेवलं होतं. कारण एखाद्या वेळेस काही गव्हांना जास्त पाणी लागतं, काही गव्हांना कमी लागतं. तर कमी जर झालं तर आपल्याला टाकता येतं, पण जास्त झालं तर काढता येत नाही. तर इथं बघा मी जेवढा चीक तेवढंच पाणी पातेल्यामध्ये टाकलं होतं. चवीनुसार मीठ टाकलं. आणि हो, इथं पण एक खास ट्रिक आहे. तुम्ही खूप उकळत्या पाण्यामध्ये जर चीक टाकला तर त्याच्या गाठी होतात. तर तुम्ही ही पद्धत नक्की वापरा मैत्रिणींनो. अजिबात गाठी होणार नाही तुमच्या गव्हाच्या चिकामध्ये. तर बघा असं पाणी गरम झालं की त्याला थोडंसं शांत होऊ द्यायचं. मग मीठ टाकलं बघा आणि थोडंसं अर्धीपडी तेल टाकलं खाली लागू नये म्हणून. तर आणि बारीक एकदम अशी धार सोडून चीक आपल्याला ओतून घ्यायचं आहे. म्हणजे सहज आपण एकटे पण चीक घेरू शकतात, घाट घेऊ शकतात. तर तुम्ही बघू शकता गॅसवरच मी घरच्या घरी 4 किलो गव्हाच्या कुरडईचा चीक असा बघा घेरून घेत आहे. आणि तुम्ही जर एकदम उकळत्या पाण्यामध्ये पटकन चीक टाकला तर मग गाठी होतात. तर थोडं पाणी तुम्ही शांत होऊ द्या आणि अगदी हळूवारपणे चीक हळूहळू टाका, म्हणजे गाठी होणार नाही. आणि इथं मात्र थांबायचं नाही, एकसारखं छान चीक घोटून घ्यायचा. हीच खास इथं मेहनत आहे. आणि तुम्ही बघू शकता किती पांढरा शुभ्र आपला चीक दिसत आहे. तर आता मी जेवढा चीक तेवढंच पाणी पातेल्यामध्ये ठेवलं होतं. आणि एक पातेलं छोटं एक्स्ट्रा ठेवलं होतं बघा. तर तेही आपल्याला लागलेलं आहे. तर लगेच आपल्याला जाणवतो चीक घट्ट झाल्यावर की आपल्याला थोडंसं पाणी लागेल. तर मी तेही पाणी टाकून घेतलं बघा मैत्रिणींनो. आणि अजून थोडंसं साईडला राहूच द्यायचं गरम पाणी, कारण एखाद्या गव्हाला खूप पाणी लागतं. आणि इथं बघा मीठ मी अंदाजाने टाकलेलं आहे. तर मीठ टाकण्याची पण एक खास ट्रिक सांगते. जर अडणी झालं तर आपल्याला मीठ वापरता येतं, पण खारट झालं तर काढता येत नाही. म्हणून थोडंसं कमी झालं तर चालतं. आणि जर आपल्याला अडणी वाटलं खाऊन बघितल्यावर तर मीठ कधीही डायरेक्ट टाकायचं नाही. तर थोड्याशा गरम पाण्यामध्ये मीठ टाकून ते विरघळू द्यायचं आणि मग चिकावर टाकायचं. म्हणजे कुठं मीठ कुठं नाही असं होत नाही. संपूर्ण चिकाला मीठ लागतं. आणि तुम्ही बघू शकता मस्त छान असं घेरून घेतलेलं आहे. आणि बघू शकता चीक मस्त. आता मी झाकण ठेवून थोडासा मीडियम गॅसवर मी चीक शिजू दिला. वरती वाफ आली का समजून जायचं चीक आपला शिजलेला आहे. आणि आता मस्त असं बघा सोऱ्या घेतलेला आहे, हात सोऱ्या. थोडंसं चीक काढून घेतला आणि खाटीवर बघा, म्हणजे बाच पण म्हणतात, खाट पण म्हणता असं बघा. आईने मला धोतर दिलं होतं तर ते टाकून घेतलं. आणि बघा अशा हात सोऱ्याने मी गव्हाच्या कुरड्या बनवत आहे. तर मैत्रिणींनो, तुम्हाला ही गव्हाच्या कुरड्यांची रेसिपी जर माझी खरोखर आवडली असेल तर मोठ्या मनाने आणि मोठ्या प्रेमाने लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि बघू शकता काय सुंदर गव्हाच्या कुरड्या टाकून झालेल्या आहे मैत्रिणींनो. आणि वरती आम्ही टेरेसवर टाकलेले आहे. खूप सुंदर प्रकारे हात सोऱ्यानेच आम्ही टाकलेले आहे. तर नक्की बनवून बघा मैत्रिणींनो. आणि मला नक्की सांगा तुम्हाला गव्हाच्या कुरड्या रेसिपी कशी वाटली. तर आता मस्त ह्या कुरड्या सगळ्या वाळून झालेल्या आहेत. तर बघू शकता काय सुंदर तयार झालेले आहे गव्हाच्या कुरड्या. मी अर्ध्याच ठेवलेल्या आहेत. तर बघा आता कढई ठेवली आणि तेल तापल्यानंतर आता गव्हाची कुरडई आपण तळणार आहे. तर वाव, काय सुंदर अगदी फुलासारखी मस्त फुललेली आहे आणि पांढरी शुभ्र तयार झालेली आहे. आणि खायला तर इतकी मऊ झालेली आहे. तर मैत्रिणींनो, अजून जर तुम्ही आपल्या सोनाज रेसिपी या चॅनलला भेट दिली नसेल तर नक्की द्या. तुमच्याकरता मी साध्या सोप्या पद्धतीने नवनवीन रेसिपी घेऊन येत असते. आणि मैत्रिणींनो, अगदी धन्यवाद, मनापासून हृदयापासून आभारी आहे. पूर्ण तुम्ही रेसिपी बघतात, खूप सारं सोनाज रेसिपीला प्रेम देतात. आणि साध्या सोप्या पद्धतीने गव्हाचे कुरडई खास टिप्स सहित आणि खास ट्रिक्स सहित तुमच्याकरता मी घेऊन आलेली आहे. तर मैत्रिणींनो, मस्त तुम्ही सहज बनवू शकता. आणि बघा काय फुलासारखी फुललेली आहे पांढरी शुभ्र गव्हाची कुरडई. तर नक्की बनवून बघा मैत्रिणींनो तुम्ही पण. आणि काय सुंदर झालेले आहे बघा. तर या तुम्ही पण खायला मैत्रिणींनो. गव्हाची कुरडई कशी वाटली रेसिपी मला नक्की कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.